जागतिक पुरवठा साखळीतला महत्त्वाचा भागीदार म्हणून भारताला संशोधन आणि उत्पादनांचा दर्जा यामध्ये कोणतीही तडजोड करून चालणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधानांची ओमानचे सुलतान, कुवेतचे युवराज आणि कतारच्या अमिरांशी चर्चा. शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर दिला भर. पश्चिम आशियातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी स्पष्ट आवाज उठवत बदलत्या परिस्थितीवरती लक्ष ठेवत राष्ट्रीय हितासाठी आवश्यक ते निर्णय घेणार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं निवेदन. जागतिक ऊर्जा आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताकडे पुरेसा ऊर्जा साठा, देखरेख ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष केला स्थापन. वाढत्या सागरी धोक्यादरम्यान भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून जलद प्रतिसाद पथकाची स्थापना. भारतीय जहाजं आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी वाढीव देखरेख. पश्चिम आशियातला संघर्ष अधिकच तीव्र. रियादमधल्या अमेरिकी दूतावासावरती हल्ला तर इराणच्या संरक्षण सुविधांवरती अमेरिकेची कारवाई. नतांज इथल्या इराणच्या अणुऊर्जा केंद्राचं झालं नुकसान. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मुक्त व्यापार सुनिश्चित करण्यासह अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या सामूहिक स्वसंरक्षणासाठी इराणवरती अचूक हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. शेजारील राष्ट्रांवरील हल्ले केवळ अमेरिकेवरील अप्रत्यक्ष दबाव वाढवण्यासाठीच असल्याचा इराणचा दावा. आखाती देशांमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसह सातत्यानं विविध यंत्रणांशी संपर्कात असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. मदत क्रमांक केला जारी. दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी 2 विशेष विमानांची सोय. दुबईवरून आज सकाळी 149 भारतीय मायदेशी परतले. तटरक्षक दलासाठी 6 अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स आणि नौदलासाठी क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचे 5,000 कोटी रुपयांचे करार. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी, मात्र महाराष्ट्रातल्या उमेदवारांची अजून घोषणा नाही. आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलीसह रंगांची उधळण करत राज्यात धुळवड झाली साजरी. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात